सुप्रभात. संस्कार भारतीचं हे पुणे केंद्र आहे. आज बुधवार 4 नोव्हेंबर 2020 म्हणजे भारतीय सौर 13 शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके 1942 अश्विन महिना कृष्ण पक्ष चतुर्थी तिथी. आजचा विचार. अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही की अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. यानंतर ऐकूया चिंतन. सादरकर्त्या अश्विनी कुलकर्णी. नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमावले काय गमवले कधीतरी मातीमोलच होईल. दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी. प्रेमानेच जग तू जिंकरे होतील सर्व सुखी. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत काव्यरंग कार्यक्रम. नमस्कार रसिक श्रोते हो, मी रेवती आळंदकर आपल्या सर्वांचं काव्यरंगामध्ये स्वागत करत आहे. आज आपण या भागामध्ये प्राचीन आणि आधुनिक कवितांचे सुंदर मिश्रण करणार आहोत. 1980च्या दशकापासून लघुनियतकालिक कविता, भावकवींचे वेगळेपण, साम्यवादी कविता, आशावादी कविता व अर्वाचीन कविता यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेत अशा जोशपूर्ण काव्यांचे महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी मराठी कविता तेवढ्यापुरती सीमित नव्हती. या दशकामध्ये ओळखल्या जाणाऱ्या या कवितेंवरती प्रभाव होता तो केशवसूत, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत, शांता शेळके आदींचे. या कवींच्या अभिव्यक्तीची तऱ्हाच वेगळी होती. कवितेचा आशय, कवितेचे रूप वेगळे होते. निसर्ग, प्रेम, दुःख, विरह, मानवी संबंध, मंत्राक्षरांनी भरलेले आयुष्य हे सर्व मांडणारी कविता या काळात लिहिली गेली असली तरी ती वेगळ्या रूपात आपल्यासमोर येत होती. काल्पनिक जगात रमण्यापेक्षा अनुभवातल्या सच्चेपणा व्यक्त करीत होती. आज मी तुम्हाला मंगेश पाडगावकर आणि शांता शेळके यांच्या कविता वाचणार आहे. मंगेश पाडगावकर यांची भाषाशैलीच वेगळी होती. सलाम या कवितेसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले होते. तब्बल 70 वर्ष मराठी साहित्य रसिकांच्या मनावरती त्यांनी अधिराज्य गाजवले होते. त्यांचीच एक कविता आहे, शब्द शब्द जपून ठेव. शब्द शब्द जपून ठेव, जपून ठेव. काय बोलले नकळे तू समजून घे सगळे. काय बोलले नकळे तू समजून घे सगळे. लावलीस ज्योत तूच या उदास अंतरी. शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी. दुःख नको तुटताना, दुःख नको तुटताना, अश्रू नको वळताना. मी मिटता लोचन हे उमशील तू उरी. शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी. साक्ष लाख ताऱ्यांची, साक्ष लाख ताऱ्यांची, स्तब्ध अचल वाऱ्याची. ज्योत बनून जळले रे मी तुझ्या पथापरी. शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी. घन बरसत आले, घन बरसत आले. वनी मोराचा षडज लागला. झाडातूनी मल्हार लागला. मन चकित सुगंधित झाले. घन बरसत बरसत आले. शिवधनुष्य कडले, शिवधनुष्य कडकडले वरती. सुवासी आशेने धरती. शिवधनुष्य कडकडले वरती. सुखावली आशेने धरती. खग तोरण धरीत उडाले. घन बरसत बरसत आले. सजल धुंद आनंद चहूकडे. नभ रत्नांचे तृणात उघडे. वन निथळत अमृत झाले. घन बरसत बरसत आले. घन बरसत बरसत आले. श्रोते हो, शांता शेळके यांच्याबद्दल मी बोलणार आहे. त्या एक अनुवादिक, समीक्षक, स्तंभलेखिका, वृत्तपत्र संपादिका म्हणून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. विविध साहित्य प्रकारात विहार करूनही त्यांचं पहिलं आणि खरं प्रेम राहिलं ते कवितेवरच. हळूवार भावकवितेपासून नाट्यगीते, भक्तिगीते, कोळी गीते, बालगीते, चित्रपट गीते, प्रासंगिक गीते अशा विविध रूपात त्यांनी त्यांची कविता आपल्यासमोर भेटीला आणली.
रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी यासारखे लावणीकार प्रथम होत. त्यांच्या कविता अधिकाधिक अंतर्मुख, चिंतनशील व प्रगल्भ होत होती. मानवी जीवनाकडे बघण्याची कुतूहलपूर्ण दृष्टी, मानवी स्वभावविषयाची उत्सुकता यापोटी मिळालेले अनुभव अतिशय चिंतनशीलतेतून शांता शेळके यांनी त्यांच्या ललित लेखनातून मांडले. अनुवादित कृतीला स्वतंत्र निर्मितीच्या जवळपास नेण्याची दृष्टी नेऊन अनुवादातून जवळजवळ पुनर्निर्मितीचा आनंद मिळावा या गांभीर्याने शांता शेळके यांनी त्यांचे अनुवाद कार्य केले. सौंदर्यदृष्टी, रसिकता, मानवी मनोभूमिका आणि सहजता ही शांता शेळके यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत. त्यातलं त्यांचं एक बालगीत आहे, वाऱ्या पाण्या पावसाची राणी. पावसात थोडी मस्ती करा रे, मोठ्या गारा हातात धरा. पावसात थोडी मस्ती करा, मोठ्या गारा हातात धरा. आडव्या उभ्यानी सरळ धारा, घाबरू नका मजेत फिरा. आडव्या उभ्यानी सरळ धारा, घाबरू नका मजेत फिरा. पावसाचे पुस्तक छान छान वाचा तुम्ही एक एक पान. पावसाचे पुस्तक छान छान वाचा तुम्ही एकच पान. पावसाचे थेंब येतील नाचत, पावसाचे थेंब येतील नाचत, बसू नका तुम्ही पुस्तिक वाचत. कपडे होतील ओले तरी, खेळा नाचा मग या घरी. कपडे होतील ओले तरी, खेळा नाचा मग या घरी. पाना पानावर पावसाची गाणी, नाचत येईल पावसाची राणी. नाचत येईल पावसाची राणी. दान, खूप सुंदर कविता आहे त्यांची. किती युगांच्या नंतर आज, किती युगांच्या नंतर आज, निवळलेल्या भुवती हवा. स्वच्छ धुतल्या काचे आडून, लखलखीत लागला दिवा. किती युगांच्या नंतर आज, निवळलेली भुवती हवा. स्वच्छ धुतल्या काचे आडून, लखलखीत लागला दिवा. गाळीत पाणी खोल मनात, गाळीत पाणी खोल मनात, मंद पिवळा उजेड भरे. सुख भराने इवलेपणी, जीव मासोळी होऊन फिरे. झरे पाझर कडून कसे, झरे पाझर कोठून कसे, रितेपणाला येतात भरून. दयावंत हे दान घेताना, नको कसला अर्थ विचारू. झरे पाझर कुठून कसे, रितेपणाला येतात भरून. दयावंत हे दान घेताना, नको कसला अर्थ विचारू. त्यांची दुसरी कविता आहे एकाकी. तुझा आणि तुझ्यासाठी शब्द सारे खोटे. तुझा आणि तुझ्यासाठी शब्द सारे खोटे, करी फक्त क्वचित कधी बिलगणारी बोटे. तुझा आणि तुझ्यासाठी शब्द सारे खोटे, खरी फक्त क्वचित कधी बिलगणारी बोटे. बिलगणारी बोटे तीही बिलगून सुद्धा दूर. बिलगणारी बोटे तीही बिलगून सुद्धा दूर, खोल खोल भुयारात कण्हणारे सूर. बिलगणारी बोटे तीही बिलगून सुद्धा दूर, खोल खोल भुयारात कण्हणारे सूर. दूर दूरच्या ओसारीत, दूर दूरच्या ओसारीत भटकणारे पाय. त्वचे मागील एकाकीपण कधी सरते काय. त्वचे मागील एकाकीपण कधी सरते काय. धन्यवाद रसिक हो. नमस्कार. आत्ताच आपण रेवतीजींनी सादर केलेल्या काही जुन्या कवितांची गोडी अनुभवली. आता मी पार्थ मवाळ आलोय काही नवीन कविता घेऊन. आज आपण मराठी साहित्यात कवितांमध्ये जो बदल काळानुसार घडत गेला ते पाहणार आहोत. आधी कवितांमध्ये भावासकट यमक जुळत असे, पण आपण जर आत्ता नवीन कविता पाहिल्या तर त्यात भाव हा समोरच्यापर्यंत पोहोचवणं हाच मूळ उद्देश्य. म्हणजे बऱ्याचदा शब्द जरी सोपे असले तरी अर्थ मात्र गूढ असतो.
तर असेच आपले पहिले कवी आहेत संदीप खरे. हे प्रसिद्ध मराठी कवी व गायक आहेत. त्यांचे काही दिवस असे की आणि आयुष्यावर बोलू काही हे गीतसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांची अशीच एक कविता हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही, ही ऐकूयात. हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही. हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही, हसलो म्हणजे दुःखी नव्हतो ऐसे नाही. हसलो म्हणजे फक्त स्वतःच्या फजितीवर निर्लज्जागत दिधली होती स्वतःच टाळी. हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही, डोळ्यांमध्ये पाणी नव्हते ऐसे नाही. हसतो कारण तूच कधी होतीस म्हणाली, याहून तव चेहऱ्याला काही शोभत नाही. हसतो कारण तूच कधी होतीस म्हणाली, याहून तव चेहऱ्याला काही शोभत नाही. हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड, तितके काही गाल पसरणे अवघड नाही. हसतो कारण दुसऱ्यांनाही बरे वाटते. हसतो कारण दुसऱ्यांनाही बरे वाटते. हसतो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते. हसलो म्हणजे फक्त दाखवली फुले कागदी, आतून आलो होतो बहरून ऐसे नाही. हसतो कारण जरी बत्तीशी कुरूप आहे, खाण्याची आणि दाखवण्याची एकच आहे. हसतो कारण सत्याची मज भीती नाही. हसतो कारण हसण्या वाचून सुटका नाही. हसतो कारण हसण्या वाचून सुटका नाही. ह्यानंतर ऐकूयात मराठी कवयित्री व अभिनेत्री स्पृहा जोशी यांची माझ्या मनाची पालखी ही कविता. माझ्या मनाची पालखी कोण्या वारीला निघाली, जो जो भेटे त्यामध्ये शोधू पांडुरंगा गेली. रस गंध संवेदना आत आत ज्वालामुखी, उन्मळते आनंदाने माझ्या मनाची पालखी. रोज रंग नवा नवा जुने जात असे विरुनी, रोज रंग नवा नवा जुने जात असे विरुनी, परंपरेची गोधडी आणि अली सांभाळूनी. डोईवर भारतरी जीव रिंगणात खेळे, डोईवर भारतरी जीव रिंगणात खेळे, माझ्या माझ्या पुरते गा झाले आभाळ मोकळे. अंतरीच्या विठुराया जरा गालात हसतो, माझ्या मनाची पालखी पुन्हा वारीला धाडतो. ह्यानंतर मराठी कवी व अभिनेते किशोर भानुदास कदम. गारवा हा त्यांचा गीतसंग्रह अतिशय लोकप्रिय आहे. अभिनय आणि कविता अशा दोन्हीही माध्यमात त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली आहे. त्यांची एक कविता तुझं माझं लग्न, ती आपण ऐकूयात. तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं. तालमीची ठरलेली वेळ, ठरलेली जागा, ठरलेली दृश्य, ठरलेले संवाद आणि नंतर मुद्दाम जमवून आणलेला प्रयोग. खरंच तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं. मी बोलतो नंतर तू किंवा तू नंतर मी. मी काय बोलणार हे आधीच तुला ठाऊक असतं आणि तुझेही शब्द माझ्यात रुंजी घातलेले. कधी कोणी संवाद विसरतं भयानक पाऊस, कधी कोणी न ठरलेली मूव्ह घेतं आणि न ठरलेला गोंधळ, न ठरलेल्या भावनांचे न ठरलेले हावभाव. असंही होतं कधी कधी. कधीतरी अचानक संवाद संपल्यासारखे होतात. वाटत असतं मोठ्याने ओरडावं, का, कशासाठी, किती दिवस. पळूनही जाता येत नाही, कारण पडदा पडलेला नसतो. काहीतरी होतं मग. पाय पुढे चालू लागतात. पुढे पुन्हा तेच सुरू, ठरलेले हसू, ओळखीचे अश्रू. जणू कधी काही घडलंच नव्हतं. तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं. माणसानं कसं अक्षरासारखं असावं,
जगण्याच्या पानावर अलगद जाऊन बसावं. शब्दासाठी ओळीनं ओळी अर्थासारखं नाचावं. एका क्षणानं दुसऱ्याला आनंदानं वाचावं. धन्यवाद.